नमस्कार मैत्रिणींनो. तर आता हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो हा मौनी अमावस्या आहे आता. तर त्यासाठी आपण ही वर्षातली पहिली जी अमावस्या आहे, ती आता आपल्याला मौनी अमावस्या आहे. तर ती मौनी अमावस्या कधी आहे? तर ती 18 तारखेला आपल्याला म्हणजे 17 तारखेला लागणार आहे. मध्यरात्री लागणार आहे 12 वाजता. तर ती मौनी अमावस्या जी आहे, तर ती कशी साजरी करावी? ते आपण काय करावं? कोणती सेवा करावी? ह्याबद्दलच मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही मौनी अमावस्या दिवशी आपण म्हणजे ही मौनी अमावस्या जी आहे आपल्याला आता 18 तारखेला आपल्याला वार रविवार असणार आहे. तर त्या दिवशी आपण काय करायचं आहे? तर मौनी अमावस्या म्हणजेच काय? तर मौनी अमावस्या दिवशी आपण दिवसभर ज्यांना जर जमत असेल त्यांनी दिवसभर मौन धारण करायचं आहे. तर मौन कशासाठी धारण करायचं आहे? तर मौन धारण केल्याने ही जी मौनी अमावस्या आहे, तर ही खास मानली जाते. तर ह्याला मौनी अमावस्या म्हणूनच म्हणतात. तर दिवसभर तुम्ही जर मौन धारण केले, जर तुम्हाला जर दिवसभर शक्य नसेल, तर तुम्ही दिवसातून 1-2 तास तरी तुम्ही मौन धारण केले तरी चालते. पण तुम्ही हे मौन धारण केल्याने काय होणार आहे? तर मौन धारण केल्याने तुम्हाला तुमच्या म्हणजे बघा, तुमच्या जर वाणीतून जर एखादा शब्द आपण चुकून जातो एखाद्या वेळेस आपण भांडणामध्ये किंवा असं भांडणं वगैरे झाले, तर आपल्याला भांडणामध्ये आपण एखादा अपशब्द बोलून जातो. तर ह्याचंच आपण प्रायश्चित्त जर आपल्याला भोगायचं असेल, तर ते आपण मौनी अमावस्या दिवशी आपण मौन धारण करून तुमची जी वाणी जी आहे, ती वाणी शुद्ध होण्यासाठी आपण हे मौन धारण मौनी अमावस्या जर तुम्ही व्रत केले, तर व्रत म्हणजे काय? तर तुम्हाला हे खाण्यापिण्याचे कोणतेही बंधन नाहीये. पण तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही मौन धारण करायचं आहे. तर हे मौन धारण केल्याने तुम्हाला जर तुमचे जर दुरावलेली व्यक्ती जर जवळ येणार असेल, तर आता एखादे समजा पती-पत्नी जर असतील, त्यांच्यामध्ये खूप वाद जे विकोपाला गेलेले आहेत, तर ते आता वेगळे राहत आहेत. आणि जर त्या असं बोलण्याच्या द्वारेतून त्यांचं जर समजा वाणीचा दोष जो लागतो, तो दोष कमी होण्यासाठी आता हे जे तुम्ही जर आता एखाद्या व्यक्तीने जर असं बोलण्यामध्ये जर त्यांच्या बोलण्यात ते व्यवस्थित बोलत नाही म्हणून जर त्यांनी जर आपल्याला सोडून वगैरे गेलेलं असेल किंवा त्यांनी बोलणं वगैरे बंद केलेलं असेल, हे दुरावलेले व्यक्ती जे आहेत, ते जवळ आणण्याचं काम हे आपल्याला मौनी अमावस्येला तुम्ही मौन धारण करून तुम्ही जर त्या दिवशी जर तुम्ही मनातील इच्छा जर बोलून तुम्ही हे जर मौन धारण केलं, तर तुम्ही असं 1 तासाचं वगैरे धारण करू शकता मौन. तर तुम्ही त्या दिवशी जर केलं हे म्हणजे मौनाचं व्रत केलं, तर तुमच्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून मग तुम्ही करायचं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर म्हणजे आता 18 तारखेला आपल्याला मौनी अमावस्या आहे. तर या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे कधी तर सूर्योदयाच्या आधी आपण उठायचं आहे आणि त्या त्या दिवशी आपण शक्य असल्यास तुम्ही जर पवित्र कुंडामध्ये किंवा तुम्ही नदीवर वगैरे जाऊन स्नान केले तर त्या दिवशी आणि दान धर्मालाही खूप महत्त्व आहे. हा जो बघा पौष महिना जो आहे, तो आपण शुभ कार्य न करता आपण ह्या दिवशी आपण म्हणजे ह्या पूर्ण पौष महिन्यामध्ये आपण दान धर्माचे कार्य करावे. जेणेकरून तुम्ही आता म्हणाल की दान धर्म केल्याने काय होतं? तर दान धर्म केल्याने आपल्याला जो पितृदोष जो आहे, तो पितृदोषही कमी होतो. मग पितृदोषासाठी आपण अमावस्येच्या दिवशी दान केले पाहिजे, दान पुण्य केले पाहिजे. तर तुम्ही अमावस्येला नक्कीच दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवला पाहिजे. म्हणजे घरामध्ये सर्व शिंपडलं पाहिजे. तुम्ही काय करायचं आहे, तर बिनमिठाचा भात लावायचा आहे आणि भात लावून तो जो भात आहे, तो आपण त्याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि तो भाताचा नैवेद्य आपण आपल्या देवघरात दाखवायचा आहे. नारळ वगैरे वाढवायचा आहे आणि तो जो भात आहे, तो तुम्ही घराच्या सर्व दारांमध्ये आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला तर आम्ही कॉलनीत राहतो किंवा आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, तर त्यामुळे आम्हाला भात वगैरे असं बाहेर टाकता येत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुमच्या खिडकीमध्ये वगैरे असं टाकायचं आहे आणि तुमच्या गॅलरीत वगैरे तिथे भात शिंपडायचा आहे. बाहेर थोडासा शिंपडायचा आहे भात. तर तो हा दही भाताचा आपण खूप प्रभावी उपाय आहे हा. तुम्ही जर दही भात जर तुम्ही शिंपडला तर तुम्हाला घरामध्ये जाणवून येईल की आपल्या घरामध्ये जी आधी कटकटी वाद होत होते ते कमी आलेले आहेत. हे
दही भाताच्या नैवेद्यामुळे आपल्याला हे प्रत्येक अमावास्येला आपण दही भाताचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि आपल्या घराच्या दाराच्या खिडकीमध्ये वगैरे आपण दही भात शिंपडायचा आहे. तर हे जे आपल्याला जे एक संरक्षण कवच होते, तर वाईट शक्ती जी असते ती वाईट शक्ती दूर होते आणि पितृदोष हा आपला कमी होते. म्हणून आपण हे करायचं आहे, दही भाताचा नैवेद्य दाखवून आपण ही मौनी अमावस्या आपण साजरी करायची आहे. तर आपण ह्या दिवशी काय करू शकतो, तर मौनी अमावस्या दिवशी आपण हा मौनी अमावस्या जी आहे ती अमावस्या आपण विष्णू देवांना अतिशय अतिशय प्रिय आहे. म्हणून आपण त्यांची विष्णू देवाची किंवा तुम्ही शंकर भगवानाची तुम्ही विठ्ठलाची हे सर्व पूजन अर्चन करू शकता. तर तुम्ही ह्या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, विष्णू नामावली, पुन्हा आपण शिवस्तुती किंवा आपण शिवनामावली आपण ह्याचं आपण स्मरण करून आपण ही जी साजरी मौनी अमावस्या आहे ती साजरी करायची आहे. तर तुम्ही मौनी अमावस्याला आवर्जून 1 तास तरी मौन धरावं, जेणेकरून आपली वाणी शुद्ध होते आणि आपल्या वाणीमध्ये वाणीचा जो दोष आहे, तो दोष हा आपला निघून जातो. म्हणून मग आपण ही मौनी अमावस्या आपण साजरी करायची आहे. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही अर्धा तास म्हणा किंवा पाऊण तास तरी आपण देवापुढे दिवा लावून आपण स्वच्छ वस्त्र वगैरे घालून आपण देवापुढे 1 तास तरी आपण बसायचं आहे आणि आपल्याकडून जे झालेल्या काही चुका असतील किंवा आपण कुणाला अपशब्द वगैरे बोललेलो असेल तर त्याच्याबद्दल आपण क्षमा मागून घ्यायची आहे आणि आपण देवाला नमस्कार करून आपण सांगायचं आहे की आपण असं मौन धारण आम्ही करत आहोत. तर आमच्या जर काही दोष असतील तर ते दोष आम्हाला कमी होऊ दे आणि ते निरसन व्हावे यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. तर मौनी अमावस्या दिवशी आपण जे आहे ते आपण असं सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. तर तुम्ही विष्णू भगवानांचे किंवा श्रीमद भगवद्गीता आहे ते तुम्ही वाचू शकता. संक्षिप्त स्वरूपात आहे ती सुद्धा तुम्ही वाचली तरी काही हरकत नाही. पण तुम्ही जर मौनी अमावस्या दिवशी तुम्ही मौन धारण करून तुम्ही जर देवाचे नामस्मरण करण्यात हा जर तुम्ही दिवस घालवला तर तुमचे वाणीतले दोष तर नाहीसे होतातच, पण तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होतात. तर तुम्ही काय करायचं आहे, तर मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवारी बघा हा योग किती किती योग आपल्याला पवित्र आलेला आहे हा. तर रविवार पण आहे आणि रविवार म्हणजेच काय, तर आपण सूर्यनारायणाचे व्रत पण करतो. तर हे पौष महिन्यातील सूर्यनारायणाचे व्रत जो आहे तो हा शेवटचा रविवार असणार आहे. तर मग आपण काय करायचं आहे, तर सूर्यनारायणाचे जे व्रत आहे आपले, तर ते आपणच त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपण अंघोळ वगैरे करून मग आपण स्नान वगैरे आटपल्यानंतर आपण आता सूर्यनारायणाला आपण सर्वप्रथम अर्घ द्यायचा आहे. तर अर्घ देताना आपण म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये विशेष म्हणजे काळे तीळ टाकायचे आहेत. तर काळे तीळ टाकून आपण बघा हा तिळगुळाचा महिना आहे आपला हा. म्हणजे आपण सर्वांना तिळगुळ वगैरे देतो. तर आपण जर त्याच्यामध्ये तीळ टाकून जर आपण सूर्य भगवानाला आपण तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढऱ्या सुद्धा तिळाने आपण भगवान सूर्यांना म्हणजे सूर्यदेवाला आपण अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ देऊन आपण तिथेही आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. बघा तुम्ही जर हे मौनी अमावस्या दिवशी जर हा योग जो आहे तो सूर्यनारायणाचा म्हणजे सूर्य जसा उज्ज्वल आहे तसा जर तुम्हीही उज्ज्वल व्हाल तर तुम्हाला अर्घ देण्यात काहीच हरकत नसेल. तर हा अनुभव आहे. जर तुम्ही सूर्यदेवाला जसं आपण त्यांची पूजा आराधना करतो तसं आपल्या जे आयुष्यामध्ये जे प्रकाश आपल्या कीर्तीचा प्रगतीचा असणार आहे तो तसा असा वाढत जाईल. तर म्हणूनच आपण सूर्य भगवानांना आपण अर्घ देऊन आपण व्यवस्थित त्यांना प्रार्थना वगैरे करायची आहे. जर सूर्य भगवानाला अर्घ दिला तर आपले आयुष्यही उज्ज्वल होते. म्हणूनच तुम्हीही सूर्य भगवानाला नाही म्हणलं तर तुम्हाला उपास वगैरे काही जमत नसेल तर तुम्ही हा पौष महिन्याचा रविवार हा साधून तुम्ही सूर्य भगवानाला अर्घ देऊ शकता. तर तुम्ही हा अर्घ द्यावा आणि आपल्याला म्हणल तसं म्हणजे ह्या मौनी अमावस्या दिवशी
जमेल तेवढा वेळ आपण मौन धारण करून आपण ही मौनी अमावस्या आहे ती साजरी करायची आहे. तर तुम्ही बघा, हे जे मोठे-मोठे संत महात्मे आहेत, ते बघा तुम्ही ते मौनी अमावस्या दिवशी पूर्ण दिवसभर मौन धारण करतात. पण आपल्याला हे धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाहीये. पण तुम्ही ह्या 1 तास तरी मौन धारण करू शकता. तर तुम्ही घरातच बसून तुम्ही मौन धारण करू शकता. तर मौन धारण केल्याने आपले वाणी दोष हे कमी होतात. म्हणूनच तुम्ही मौनी अमावस्येचे मौनी अमावस्येचे आपण व्रत धारण करायचे आहे. जमेल तसं 1 तास तरी का होईना करायचे आहे. आणि तुम्ही देवापाशी दिवा लावल्यावर पण तुम्हाला म्हणजे सायंकाळच्या टायमिंगला पण दिवा लावला, तर अतिशय उत्तमच राहते. जर आपण रोज लावतोच, पण देवापुढे आपण जर त्या दिवशी म्हणले, त्या दिवशी आपण काय करायचं आहे, विशेष म्हणजे आपण कालभैरव अष्टक हे आपण म्हणायचे आहे. तर कालभैरव अष्टक म्हणल्याने आपल्याला घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे, ती निगेटिव्ह एनर्जी जाणार आहे. तर तुम्ही कालभैरव अष्टकाचे पिवळी मोहरी घेऊन आपण कालभैरव अष्टक आणि वल्गा स्तोत्र हे पण म्हणायचं आहे. त्या दिवशी जर तुम्ही हे जे 2 उपाय आहेत ते जर केले, तर तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा वास तुम्हाला स्वतः जाणवेल. तुम्ही हे करून बघा आणि मग मला सांगा. हा जो मौनी अमावस्येचा व्हिडिओ आहे, तो मी आता इथेच थांबवत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही सांगा. काही चुकलं असेल तर क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.